जळगाव जिल्ह्यात लग्न जमत नसल्याने 6 महिन्यात तब्बल 29 तरुणांनी जीवन संपवलं। पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली। त्यामुळे ग्रामीण भागात लग्न जमत नसल्याचा मुद्दा आता अतिशय गंभीर बनत चाललाय। जळगाव जिल्ह्यात लग्न जमत नसल्याने गेल्या 6 महिन्यांमध्ये 29 तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली। विवाहाचं वाढतं वय, लग्न जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण यामुळे तरुण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट होतंय। जळगाव पोलीस दलानं 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत एक महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केलंय। या कालावधीत जिल्ह्यात एकूण 443 आत्महत्यांची नोंद झाली। यामध्ये 383 पुरुष, 26 महिला, 8 लहान मुलं आणि 11 लहान मुलींचा समावेश आहे। विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण सुमारे 90% इतकं आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत। लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्येही कौटुंबिक तणाव, परीक्षेचं दडपण आणि प्रेमप्रकरणांमुळे आत्महत्येच्या घटना समोर आल्या। जळगाव पोलिसांतर्फे 1 जानेवारीपासून 30 जून 2026 पर्यंत आपण झालेल्या आत्महत्यांचा आपण एक ॲनालिसिस केलेला आहे। त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एकूण 443 आत्महत्या या पहिल्या 6 महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 383 म्हणजे 90% आत्महत्या ज्या आहेत या पुरुषांच्या आत्महत्या आहेत आणि 10% या महिलांच्या आत्महत्या। ग्रामीण भागात नोकरी मिळवण्यात येणाऱ्या समस्या, शेतीच्या उत्पन्नातील अनिश्चितता तसंच शहरी जीवनशैलीकडे असणारा ओढा यामुळे ग्रामीण भागातील मुलांना विवाह जुळवण्यात अडचणी येत असल्याच्या समस्या गेल्या काही वर्षांपासून पुढे येऊ लागल्यात। त्यामुळे लग्न जुळत नसल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याची प्रकरणं वारंवार पुढे येऊ लागली आहेत। त्यातच आता जळगाव पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनं चिंता अधिकच वाढली। मात्र मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींशी कुटुंबियांनी मोकळा संवाद साधावा, त्यांना भावनिक आधार द्यावा, गरज भासल्यास वेळेत समुपदेशन आणि उपचार उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात असं आवाहन मनोविकार तज्ज्ञांकडून केलं जात आहे। याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे।